शेवट मी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला फिरत असताना माझ्यासमोर बऱ्याच वेळा मला लोकांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. बरोबर. तर मेडिकल कॉलेजची मी संसदेमध्ये मागणी केली. हं, हं, हं. संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. भेटून मधल्या काळात 12 मेडिकल कॉलेजला मंजूर 11 कॉलेजला मंजूर दिली. आपलं प्रलंबित राहिलं. हं, हं. मी आमच्या नेत्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या माध्यमातून परत त्या मंत्री महोदयांना भेटून त्या कॉलेजला मंजुरी आणण्याचा प्रयत्न केला. आणि आता मधल्या काळात मी आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालयच नाही, केंद्रीय विश्वविद्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. मी मांडणी केली हाऊसमध्ये, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय नाही आणि जर ते महाराष्ट्रात झालं तर त्याचा फायदा गोव्याला नाही, पणजीला नाही, त्याचा फायदा महाराष्ट्राला इतर स्टेटला पण फायदा होईल. पण ती मागणी करताना सुद्धा माझ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय झालं पाहिजे आणि त्याची मागणी आपण केली. 1 तासात नगरला राहणारा माणूस हा पुण्याला अपडाऊन करू शकतो 1 तासात. मी नगर ते पुन्हा इंटरसिटीची मागणी पण केली. म्हणजे अपडाऊन तुम्ही आहे ना, नगरचा माणूस किंवा पुण्याचा माणूस अपडाऊन करू शकतो. आम्ही त्याचं लेंथ पण काढली त्या सगळ्या गोष्टी. 1-1.25 तासात माणूस डायरेक्ट आपला पुण्यात जाणार आहे, पुण्याचा माणूस इथे येणार आहे. म्हणजे आणि नगरमध्ये पण काही डेव्हलपमेंटच्या बाबत आपण पाठपुरावा केलेला आहे. कुठेतरी तर नगर मनमाड रस्ता व्हायला अडचण येते का? म्हणजे सत्ताधाऱ्याकडून अडचण वगैरे आता होते कसली का? अडचण बिडचण येत असते का कुठं? आता काम नारळ ज्या दिवशी चालू होईल त्याचं रस्त्याचा शेवट होईल. तर कशा प्रकारे ते पहिलं पाऊल खासदारकीचं संसदेत पडलं आणि कसा तो अनुभव होता एकंदरीत? अनुभव वगैरे काय नाही. शेवट कुठली गोष्ट आलेली गोष्ट ती छाती घेण्याची तयारी ठेवायची आणि कुठल्या गोष्टीला न डगमगता फेस करायचं असतं. अरे संसदेत 25 लाख लोकांनी माझा विश्वास ठेवून मला संसदेत पाठवलं. तर मी तिथं तेवढं निधड्या छातीने उभं राहिलं पाहिजे, तेवढा लोकांसाठी प्रयत्न केला पाहिजे. कुठे अडचण आली का भाषेचा? अरे तिथं भाषेची काय अडचण आहे? या हिंदुस्थानामध्ये प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान पाहिजे, प्रत्येकाला. अरे मी काय कुठल्या पण भाषेत बोलू शकतो. मी इंग्लिशमध्ये पण तिथं माझा विचार मांडू शकतो. पण मी इंग्लिशमध्ये माझा विचार मांडून माझ्या लोकांना काय कळणार आहे माझ्या खासदारांनी काय मांडलं. बरोबर. त्याच्यामुळे मी माझ्याच भाषेत आणि माझ्याच शैलीमध्ये त्या तिथं मांडणी करतो.